अहिल्याबाई होळकर, मल्हारराजे होळकर, अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, रत्नापती, घटनेश शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर अण्णाभाऊ साठे तसेच महाराष्ट्राच्या तमाम सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करत महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राचे विचार देणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्व संतांना आणि महापुरुषांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो. दुसरी गोष्ट, आज मंचावर उपस्थित मगर सर असतील, वाघमारे सर असतील, मॅडम असतील आणि पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या इथल्या सर्व महिला भगिनींनो, मातांनो, बहिणींनो, सर मी अनेक ठिकाणी व्याख्यानं देतो मॅडम, अनेक ठिकाणी मी बोलतो. आज पहिल्यांदा माझे हातपाय हलवून राहिले. पहिल्यांदा नाही इथेही बाया असतात. इथं काय झालं, इथं असं झालं की पहिल्यांदा असं झालं गावातील प्रत्येक महिला बसलेली ही मला ओळखते आणि यांच्या समोर काय बोलावं यासाठी मग शिकून नाही राहिलं. आणि याच विषयात म्हणजे काय, काही आमच्या भावड्या आहेत, काही आमच्या बहिणी आहेत, त्यातल्या काही आई आहेत, काकू आहेत, काही सासा आहेत. त्यामुळे ते असं भीती वाटायला लागली की आपण नक्की आज काय बोलावं. तरी महिला बचत गटाचा हा कार्यक्रम आहे. मूळ मुद्दा असा आहे की महिला बचत गटाच्या स्थापना मला वाटतं आर पाटलांनीच केली ना सर. आबाच्याच काळामध्ये ते त्याच वेळेसपासून तंटामुक्तीची संघटनाच्या आले. तर या महिला बचत गटाचा मुख्य उद्देश हा होता की महिलांनी सामूहिकरित्या एकत्र येऊन त्याचा उद्योग उभारणे. जसं आता सिंधू मामीने काही यशोगाथा सांगितली किंवा सुनीता ताईने सांगितली, त्या प्रकारे सगळ्या महिलांनी एकत्र येऊन स्वतःचा उद्योग, स्वतःचा व्यवसाय त्या पैशातून उभारावा हा त्याचा उद्देश होता. म्हणून त्या हिशोबानं मला वाटतं आर पाटील किंवा त्याच्या तत्कालीन मंत्र्यांनी ही गोष्ट केलेली. याचा सगळ्यात मोठा फायदा आपण जितका घेतला तितका आपण जेवढा याचा उपयोग करून घेऊ तेवढा आपल्याला याचा उपयोग होतो. याचा जे बेस आहे सर तो आहे जर्मनीचा एक फार मोठा विचारवंत होता, मला वाटतं अर्नॉल्ड रुदरफोर्ड असं काहीतरी त्याचं नाव होतं. तर 10-20 वर्ष झाले ते पुस्तक मी वाचलं नाही. तर फार सुंदर वाक्य बोललं. त्याच्याच आधारावर तुमचा बचत गटाचा कार्यक्रम आहे. तो म्हणतो की आयुष्यामध्ये कधीच कोणाच्या ताटामध्ये मासाचा तुकडा आणि ब्रेड देऊ नका. त्याला मासेमारी शिकवा नाही तर त्याला माशाचं जाळं देऊ. तुम्ही ज्यावेळेस ब्रेडचा तुकडा किंवा मासा एखाद्याच्या ताटात देतात त्यावेळेस त्याची सांग भागते. पण ज्यावेळेस त्याला मासेमारी शिकवतात किंवा माशाचं जाळं घेऊन घेतात त्यावेळेस त्याचं पोट भरते. त्याचं पोट भरते, त्याच्या आयुष्याची रोजीरोटी तयार होते. तुमचा मूळ उद्देश तोच आहे. बचत गटाचा अर्थ असा होतो की तुम्हाला आज महिला बचत गटात मला वाटतं 10 जणीला 3 लाख रुपये कर्ज भेटते. 30,000 तसे तुम्हाला कोणीच देत नाही. पण समूहाच्या माध्यमातून जर तुम्ही घेतला आणि त्याचा उपयोग केला तर त्याचा उपयोग जास्त होतो. त्यामुळे हा कार्यक्रम जो आहे सर हा मासेमारी शिकवण्याचा कार्यक्रम आहे. हा तुम्हाला जाळे घेऊन देण्याचा कार्यक्रम आहे. खरोखर या गोष्टी तुम्ही सिरियसली घ्या. आमचा प्रॉब्लेम मूळ असा आहे साहेब की मी सांगतो ना, तुम्ही तो हे लिहिलं का नाही त्याच्या खाली जर लिहिलं असतं की येतानी कार्यक्रमाला येतानी सगळ्या बाईंनी आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स आणि पासबुकाची झेरॉक्स आणा, ती जमा करा. आमच्या समूहामार्फत 1,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. मी म्हणतो हॉल कच्च भरला असता. पण काही अशा हुशार असतात मायच्या अमाऊंट टाकलेले काय निम्म आधार कार्ड घेऊन जायला आपल्याला पैसे भेटते. हा कार्यक्रम सारा पैशाचा आहे. 14 वर्षापासून आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स आणि पासबुकाची झेरॉक्स यांना बॅड करून टाकले. त्याच्यामुळं खरोखर सिंधू मामीचं याचं अभिनंदन यासाठी की त्यानं केलं. तुम्हाला करायचंय, तुम्हाला उभारायचंय आणि उभारल्यानं उभारणी होत असते. आपापल्या हिशोबाने जर सगळ्या लोकांनी जर केलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टी भेटतील. नंबर 2, काल वानखेडे मॅडमचा जेव्हा फोन आला त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की सर महिला सक्षमीकरणाबद्दल बोला. म्हटलं मॅडम आता महिला सक्षमीकरणापर्यंत आजपर्यंत भरपूर लोक बोलले आणि सक्षमीकरण ऑलरेडी झालेलं आहे. ते बाहेर म्हणजे महिला आमच्या पुढे आहे. लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये, पोलीस पाटलाचा पगार त्या महिने होत नाही, यायचं लगेच रेग्युलर होतं सगळं. तुम्ही सक्षम आहात. फक्त तुम्हाला गरज होती अशा उद्योग समूहाची. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही जे पैसे घेता याचा प्रॉब्लेम काय आहे सर,
मी म्हणतो ना की जसं जाळं आणि याची मी उदाहरण सांगितलं, यांना नगदी स्वरूपात पैसे हे देण्याला माझा पहिल्यापासून विरोध आहे. ठीक आहे, चुकण्या आहे, चूक आहे, शिक्षण आहे, याच्यासाठी दिले जातात, पण हे डायरेक्ट पैसे देऊन काय म्हणून राहिलं, एक म्हणजे जे रियालिटी सांगतो, एका बाईने जर 30,000 60,000 आणले तर तिचा आवडता छंद काय? काय महिलाचा आवडता छंद? नाही, सोनं साड्या. बरोबर, ती आणखी 60,000ची काय आणायचं ती गळ्यात घालून फिरते, ती ही बाई अख्ख्या बाया तिने घेतले की दुसरी घ्यावते दुसरी, आणि सोनं तूच देत नाही, दूध म्हैस देते, म्हैस घेतली तर उत्पन्न नाही, सोन्यानं उत्पन्न येते का? नाही. मेन प्रॉब्लेम आपला असा आहे की तुम्हाला बचत गटाच्या माध्यमातून जे पैसे येतील ते तुम्ही इन्व्हेस्ट करा उद्योगासाठी, की एकाचे 2 झाले पाहिजे. आपण अशा वस्तूंमध्ये इन्व्हेस्ट करतो की ज्याचं कुठलं उत्पन्न नाही. सोनं एकदा तुम्ही घेऊन द्या, वापस द्या सोनाराकडे, सोनारमध्ये येते भाव कमी. बाई खोटं नाही बोलायचं, हे जाता येतात, तू जास्त घेतो सोनं म्हणून तू तसं करणार नाही. त्याच्यामुळं माझी एक तुम्हाला विनंती आहे की पैसा हा याच्यामध्ये उद्योगात गुंतवा. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, पोलीस पाटील म्हणून आम्हाला एक बरं झालं, तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून इतक्या महिला एकत्र आल्या. झाला प्रॉब्लेम असा की मला हे सुद्धा सांगितलं गेले पोलीस स्टेशन मार्फत की महिलांचं प्रबोधन करा. पण साहेब, मी जर असा एखादा कार्यक्रम मॅच म्हटलं की हा चला मी येणार आहे, मी मार्गदर्शन माध्यमातून तुम्ही आल्या का नाही, तर तुम्हाला मी 2-3 गोष्टी सांगणार आहे. पहिली गोष्ट आम्हाला सांगितलेली आहे की तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाबद्दल महिलांवर प्रभाव, हा फार महत्वाचा मुद्दा. काय आहे, सध्या महाराष्ट्रामध्ये भुवाबाजी इतकी फोफवली की गावगाड्यामधल्या लोकांना पोलीस पाटलांना ही जबाबदारी दिलेली आहे की तुम्ही त्या महिलांकडे अंधश्रद्धा जर कोणी करत असेल तर त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे तुम्ही विशेषत्वाने लक्ष द्या. कारण या जगामध्ये कुठलाही चमत्कार अस्तित्वात नाही, कुठलाही चमत्कार नाही, कोणी तुमचं नशीब पलटवत नाही, तुमचा काही संबंध नाही. हे बुवाबाजी ह्या गोष्टी ज्या आहेत ही सारी खोट्या गोष्टी आहेत. काय झालं मॅडम, बुवाबाजी म्हणजे 5 गोष्टी असतात. एक तर बुवाबाजी करत असताना एक तर हातचालाकी असते, नाही तर भौतिक शास्त्र असतं, नाही तर रसायनशास्त्र असतं, नाही तर अंकगणित असतं, हातचालाकी असते, नाही तर मानसशास्त्र असतं. तुमचा मेंदू जवळ असा कॅप्चर करायचा, नंतर तुम्हाला काय काय चुकीच्या गोष्टी सांगायच्या. म्हणजे काही महाराज असतात ते आपलं काय म्हणतात ते होम पेटवतात बिना आगपेटीचा, बरोबर आहे. त्यानंतर म्हणलं का रे त्या काड्याचं सरपळ टाकलं होतं का ते पळून जाईल, कारण त्याला माहिती आहे का याला समजलं. काही लोक असे ते आपला हे नारळ उलटा ठेवतात आणि त्याच्यावरून कपडा काढला की नारळ पेट घेते, त्याच्यामध्ये सल्फर टाकलेलं असतं, गंधक टाकलेलं असतं, त्याचा हवेशी संपर्क आला की ते पेटतं. ठीक आहे, हे विज्ञान आहे, हे सायन्स. मी तर म्हणतो ना मॅडम, मी तुमच्या सोबत एक खेळ खेळू इच्छितो, तुमची जर परवानगी असेल. एक कागद पेन मी सांगतो एकदम मी भेटलो मॅडम तुम्हाला आयुष्यात, तुमचा माझा काही संबंध आहे, कधी मी तुम्हाला तुमच्याबद्दल विचारतो मॅडम एक चिठ्ठी मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो. हे बुवाबाजी हे तुम्ही लोक राहतात. मागच्या महिन्याभरामध्ये गावामध्ये घडली मी कोणाबद्दल पण मी आज तुम्हाला बोलतो. आपल्या गावामध्ये भांडे फुगे सोनं नाणं चांदी विकले जाऊन राहिले. हो हो, काय होतं, हा जो मुद्दा आहे हा एक तर सार्वजनिक ठिकाणी बोलत नाही. काय झालं मॅडम माहिती आहे, की बाई तुमचे टोलं मी पोलीस करून हा काय करतो तो, एक दूर घेते एक दूर घेते घरी तिकडे नेते, पॉलिश करून वापस आणते. त्या बाईचा विश्वास होतो, अरे बापरे, आणि वर 2,000 देतोय. आणि यांचं असं झालं की ते पॉलिश केल्यानंतर वापस आल्यानंतर ही दुसरं काढून देते की बाई किती मोठा माणूस आहे, आमच्या या माणसाचं 17 खेप सांगितलं ते ऐकत नाही, सगळं नीट करून याला नीट करून आणलं 200 रुपये. दुसरं डोल काय हा. आणि काय झालं यांचं की याच्यात जर सासूनं दिलेलं असेल तर ती सुनं सांगता येते, आणि सुनानं दिलेलं असेल तर ती सासून सांगत नाही. आणि घरी जर नवऱ्या सांगितलं झपके. त्याच्यामुळे मी यायला म्हटलं, मी गावात आपण पहिलं की तुम्ही FIR द्या, तुमचं सगळं सोनं मी वापस देतो. माझ्याजवळ एकही महिला आली नाही. महिला असं जर तुमच्याजवळ कुणी आलं
कोणी आलं म्हटलं किंवा तुमच्या एकट्याने पोलीस करून देतो, सरळ तिला सांगायचं मला बाई आमची एकट्याने पोलीस पाटलांनी येईल. असते तसं जर त्याने म्हणलं तर 2 मिनिटं नाही थांबत. मग नाव सांगायचं डायरेक्ट. ही साली बनवा बनवी आहे, ही सर्व फसवा फसवी आहे. आणि हो आता मॅडम आपण एक खेळ करूया. मी सांगतो याच्याशी कसं गेम होतो. आता किती ग ही चिठ्ठी तुमच्याजवळ मॅडम तू पाहायची नाही. मी आता आपण एक साधा खेळ बोलू. गंमत मी तुम्हाला सांगतोय. बुवा बाई काय इतके बोगस लोक आहेत आणि काय हे तुम्हाला सांगतात. बाई तुम्ही लय चांगले आहे जाऊ. आता कोणत्याच बाईला असं वाटत नाही जगात की आपली जाऊ चांगली. कोणा भावकी चांगली वाटते का? जनरल प्रश्न आहे. आता पसंत मॅडम बस मी तुम्हाला एक सांगतो. एक उदाहरण मी तुम्हाला. तुमचं लग्न कोणत्या वर्षी झालं? 2000 लिहा 2011. किती वर्ष झाली साधारण? 15 वर्ष. लिहा 15. हा याच्या खाली लिहा. आपल्याला बेरीज करायची. 2011 किती झाले? 15. आता मला एक सांगा याच्यात तुमचा पहिला मुलगा कोणत्या वर्षी जन्मला? 2012. मग लिहा किती वर्ष झाली त्याला? 14 वर्षाचा मुलगा. लिहा 14 वर्ष. आता तुम्ही कोणत्या वर्षी या समूहात म्हणजे या नोकरीमध्ये आले? 19. लिहा 19. आता तुम्हाला किती वर्ष झाली? 7 वर्ष. लिहा 7 वर्ष. बरं डबल एक मी तुम्हाला सांगतो की आंध्रोडला तुम्ही कोणत्या म्हणजे तुम्हाला डबल दुसरा मुलगा आहे? नाही मुलगी. मुलगी किती वर्षाची? कोणत्या वर्षी जन्म झाला तिचा? 2017. 17. लिहा 17. किती वर्ष झाली तिथे? 9 वर्ष झाली. 09 करा. याची बेरीज करायची टोटल बेरीज. आता मी हे ओळखतो का? याचा माझा काही संबंध आहे का? मॅडम आपण कधी बोललो याच्या अगोदर भेटलो? मी गंमत सांगतो तुमच्या मेंदूशी कसं खेळलं जातं. म्हणजे मी तिकडे एकदा पलाटात फिरत असताना अशा बाया बसलेले एक महाराज आले हात दाखवतात आम्ही चाटा असतात बाया त्याला काय करतो. इतका परिणाम झाला आपल्यावर. 2 गोष्टी लक्षात घ्यायचं. कोणतंही तुमचं सोन्याचं किडूक मिडूक तुमच्या नवऱ्याच्या परमिशन शिवाय द्यायचं नाही. आणि जर बदलायचं असेल तर नवऱ्याची परमिशन घ्या नाही तर मही घ्या. कारण तिथं तुम्हाला नाही सांगता आलं तर मही घ्या. कारण मही जर परमिशन घेतली तर मी कायद्याचा माणूस आहे. बरोबर आहे. आणि मी जो कायद्याचा माणूस आहे तर मी तुम्हाला कुठेतरी त्याचं प्रोटेक्शन करेल किंवा तुम्हाला तुमचं वापस आणून करील. पण या लोकांच्या नादी नाही लागायचं. जुने भांडे यांचं असं असतं मॅडम की यांना जे बनवलं जातं त्याचा फार घातक परिणाम व्हायला. अनेक महिला आहेत तुम्ही त्याचाच मॅडम पैसे आणून द्यायले त्या सोन्याची त्या दुसऱ्याच माणसाला देऊन देतात. त्यामुळे कधीच कोणाला सोनं द्यायचं नाही. मॅडम तो आकडा किती आहे? हा किती झाला? 8,104. सांगा येईल तुम्हाला 8,104 सगळी टोटल केली. 8,104. ते तुमची चिठ्ठी काढा. काढा. काय आकडा? 8,104. बापरे 7. हो ना. मॅडम तुम्ही मी तुम्हाला भेटलो विचारलं काय तुमचं लग्न कधी झालं, मुलगा कधी लागल्या कधी आणि मुलगी बरोबर आला पडा माया पाय. 8,000 रुपये दक्षिणा देऊन टाका. मला खूप दिवसाचं हे सांगायचं होतं. कसं आलं मॅडम सांगा तुम्ही. यांनी सांगितलेलं हा चिठ्ठी आधी दिली होती. हो सर. कॅल्क्युलेटरवर केली चिठ्ठी आधी दिली होती. आणि यांनी सांगितलं 2011 लग्न झालं 15 वर्ष लग्न झाली
2012 ला पहिला मुलगा, 14 वर्ष मुलाला झाले, 2019 ला लागल्या, 7 वर्ष तुम्हाला नोकरी झाली, 2017 ला मुलगी झाली, ती मुलगी 9 वर्षाची. बरोबर आहे? म्हणजे अगोदरच हे ती घेतलं चिठ्ठी ना, आधी तुमची अगोदर द्यायची. कसं काय झालं? अगोदर आणि त्यानंतर मला घेतलं. सांगा आता काय मानसशास्त्र. नाही मानसशास्त्र काय आम्हाला एवढं असं नाही. कसं झालं काय माहित बाबा. मी तेच सांगते, पाया पडा मस्त. आम्ही पडतो, आम्ही दर्शन घेतो. सांगा बाबा कसं झालं. याच्यामागे एक अंकशास्त्र असते. अंकशास्त्र असं आहे की चालू वर्ष जे आहे 2026, ठीक आहे, मी विचारलेले प्रश्न गुणीला 2026 करा. मी प्रश्न किती विचारले? 4. हा, 2026 करा गुणीला 4 किती येते उत्तर? 8104. दुसरा मुद्दा, 2026 गुणीला 4 याचा अंक येते ते, आणि यांना जे मी प्रश्न विचारले ते असेच विचारले. हा, त्याचे प्रश्न विचारताना मी विचारलं 2011 ला लग्न झालं, मी स्वतः सांगितलं केले किती वर्ष झाले? 15. 2026 2026 2026 2026 2026 आणि त्याले गुणीला विचारलेल्या प्रश्नांची पुन्हा याचा अर्थ होतो 8104. आणि हे साधं अंकशास्त्र. पण तुम्ही तर अगोदरच लिहून दिलं ना, प्रश्न विचारायच्या आधी अंक दिलता लिहून. कसं काय बरं सर? मॅडम मी तुला सांगतो, ही एक तर हातच्याला की आहे, अंकशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे. प्रश्न 5 पण होऊ शकत होते. मग मी आकडा बदलला असता ना, 2026 गुणीला 5. त्याच्यामुळं असे बुवा बिन आले तर माझ्या इकडे पाठवता, मी त्याच्या डोक्यावर पाणी पितो. हा, पाणी नाही माय बाबा मायला सांगितलं सासूले सवय चांगला भेटला. 14 वर्षात माहित नव्हतं. बघा, या लोकांच्या लागू नका, असं ऐका. कारण याच्यात झालं असं मॅडम, तेरी बी चूक आणि मेरी बी चूक. कारण जिथं सोनं नाही ती बोलून मला नव्हता माहिती. हे अंकशास्त्र आहे, अशी लाखो ट्रिक्स आहे. हा विषय सर मलाही माहित नाही. नाही. गावात आले हे लाखो ट्रिक्स आहे. ते आमच्या सोसायटीच्या माध्यमातून माझ्याकडे येतात. त्या अजूनही मी एखादी बाई, मॅडम यातली एक बाई मी उभी करून सांगू शकतो त्या बाई काय एवढा अभ्यास झालेला आहे. पण कसं आहे, कोणाचं जाऊ द्या, घरातल्या घरात काय आपण सांगायचं. तर कोणाच्या नांदी लागू नका, या बुवा बाबाच्या नांदी लागू नका. नाही तर सांगण्याचा प्रकारे स्पेशल महत्व त्या लोकांना नाही ते बोलत अरे मला तुम्ही बोलवलं, मला सन्मान दिला, माझं ऐकलं 2 मिनिटं का होईना, त्यासाठी मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो. आणि